24 ते 30 मार्च 2025 कर्क राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। गजकेशरी राजयोगाचे शुभ संयोजन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तयार होते। या आठवड्यात गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेशरी राजयोगाची निर्मिती होत आहे। ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग आर्थिक समृद्धीसाठी खूप प्रभावी मानला जातो। या शुभ योगात कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात मोठे यश मिळू शकते। मार्च महिन्याचा हा आठवडा संपत आल्याने या राशींना पदोन्नतीची चांगली बातमी येऊ शकते। कर्क राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील चौथी रास। या राशीचा स्वामी ग्रह हा चंद्र आणि चंद्र म्हणजे हा मनाचा कारक। यामुळेच कर्क राशीच्या प्रभावामुळे हे लोक खूप भावनिक असतात आणि कल्पनाशील मानले जातात। भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण यांच्यामध्ये दिसून येतात। त्यांचे मन खूप वेगाने चालते, पण हे लोक स्वभावाने खूप चंचल मानले जातात। काही प्रकरणांमध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत। त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते। हे लोक अतिशय साधे, संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे असतात। रोमॅन्टिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान मानले जातात। भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजासहजी विसरत नाहीत। तर अशा या कर्क राशीचे 24 ते 30 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। कर्क राशीच्या लोकांना 24 ते 30 मार्च 2025 चा हा नवीन आठवडा, या आठवड्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती दिसेल आणि भागीदारीत केलेल्या कामात तुम्हाला मोठा नफा मिळेल। कुटुंबात परस्पर तणाव वाढू शकतो आणि तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीची शक्यता निर्माण होत आहे। या आठवड्यात तुमची अपेक्षा कमी असेल आणि कुटुंबातील वडीलधारी लोक तुम्हाला पाठिंबा देतील। तुमच्या कुटुंबाच्या सहवासात तुम्हाला आनंदी आणि शांत वाटेल आणि प्रवासादरम्यान तुम्हाला थोडेसे बंधन वाटू शकते। कर्क राशीच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर प्रेमात कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधण्याचा सल्ला दिला जातो। या आठवड्यात तुम्हाला तुमचे भावनिक बंध मजबूत करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात। एकमेकांचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा। अविवाहित लोक सामाजिक कार्यक्रमांमध्ये एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेट देऊ शकतात, म्हणून मोकळे मन ठेवणे महत्त्वाचे आहे। संयम आणि समजूतदारपणा नात्यात गोडवा आणेल आणि समस्या सहजपणे सोडवण्यात मदत करेल। एकूणच रोमॅन्टिक अनुभव सुधारण्यासाठी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा। व्यावसायिकदृष्ट्या कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील। तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारत असाल किंवा एखादा नवीन प्रकल्प हाती घेत असाल ज्यावर नाविन्यपूर्ण कल्पनांची आवश्यकता असेल। सक्रिय आणि जुळवून घेणारे व्हा, यामुळे आयुष्यात संधीचे मार्ग खुले होतील। सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल। नवीन कल्पनांसह काम करण्यास तयार राहा आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आव्हानांना तोंड द्या। तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कठोर परिश्रम आणि समर्पणाने प्रभावित करू शकता। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांनी पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक बाबींमध्ये दीर्घकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करावे। या आठवड्यात अर्थसंकल्पाचा आढावा घेणे खूप महत्त्वाचे ठरेल। पैसे वाचवण्याच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा। घाईघाईत पैसे खर्च करू नका। तुमच्या खर्चाला प्राधान्य द्या। विचारपूर्वक केलेली गुंतवणूक चांगली परतावा देऊ शकेल, परंतु आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या। आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या। कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या, यामुळे आर्थिक स्थिरता येईल। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल। या आठवड्यात तुमचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल, परंतु स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या। निरोगी आहार घ्या, नियमित व्यायाम करा, योग किंवा ध्यान यासारख्या ताण व्यवस्थापनाच्या क्रिया करा। आरोग्याच्या छोट्या समस्यांकडे लक्ष द्या आणि त्या समस्या मोठ्या होऊ देऊ नका। तुमच्या जीवनशैलीत संतुलन राखा। मार्च महिन्याचा चौथा आठवडा म्हणजे 24 ते 30 मार्च 2025 हा कर्क राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे, कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे। 24 ते 30 मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची सुरुवात वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा सेनापती सूर्य असेल। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 29 मार्च रोजी शनी चा मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल। याशिवाय सूर्य, बुध, शुक्र आणि राहू मीन राशीत असतील। मंगळ मिथुन राशीत असेल आणि गुरु वृषभ राशीत असेल। यासोबतच चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात
कर्क राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो. त्यांना शनीच्या 7.5 धैया इत्यादींपासून आराम मिळू शकतो. एकंदरीत कर्क राशीसाठी या आठवड्यात सल्ला देण्यात येतो की ज्याप्रमाणे कोणत्याही भाजीला मसाला लावल्याने चव नसलेले अन्नही चविष्ट बनते, त्याचप्रमाणे कधीकधी थोडेसे दुःख देखील आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण जर आपल्या आयुष्यात दुःख नसेल तर कदाचित आपण आनंदाचे खरे मूल्य समजून घेऊ शकणार नाही, त्याचा आनंद घेऊ शकणार नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला दुःख वाटत असेल तेव्हा या आठवड्यात स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितके निरोगी राहा. तुमच्या चंद्र राशीपासून 9व्या घरात राहू असल्याने या राशीचे व्यापारी या आठवड्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतील, परंतु तुम्हाला कोणताही धोकादायक किंवा बेकायदेशीर गुंतवणूक करू नका असा सल्ला दिला जाईल, नाहीतर तुम्ही स्वतःला मोठ्या संकटात टाकाल. तसेच भागीदारी व्यवसायात गुंतलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला खूप कौटुंबिक आणि घरगुती कामे करावी लागतील, ज्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवेल. अशा परिस्थितीत उत्साहित होऊन तुमची सर्व ऊर्जा एकाच कामात घालवण्याऐवजी प्रत्येक काम हळूहळू आणि योग्यरित्या करा. या काळात गरज पडल्यास तुम्ही घरातील इतर सदस्यांचीही मदत घेऊ शकता. या गोष्टींचे पालन केल्यास कर्क राशीसाठी हा आठवडा खूपच उत्तम राहणार आहे.